आज रोहित पवारांनी विधान भवनाच्या परिसरामध्ये पत्रकारांना संबोधित केलं आणि या संबोधनामध्ये त्यांनी काही गंभीर आरोप केले. म्हणजे त्यांनी दोन पत्र दाखवली आणि या दोन पत्रांच्या आधारे तटकरे आणि पटेलांना पक्षावर कसा ताबा मिळवायचा होता हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सोबतच जे सध्या अशोक खराचं प्रकरण चालू आहे, या अशोक खराच्या प्रकरणाची सुद्धा त्यांनी या दोन पत्रांना जोडण्याचा प्रयत्न केला. आता ते इथंच थांबले नाहीत, तर त्यांनी अशोक खराचं प्रकरण, हे दोन पत्र आणि अजितदादांचा मृत्यू या तीनही गोष्टी एकमेकांमध्ये जोडून एक काय चित्र तयार होतं ते चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांनी जे आरोप केले ते आरोप नेमके काय आहेत, त्यांनी जे डॉट जोडून एक चित्र तयार केलंय ते चित्र नेमकं काय आहे, त्या चित्रातून नेमकं ते काय सांगण्याचा प्रयत्न करतायत, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर अजितदादांच्या निधनानंतर तटकरे आणि पटेलांनी राष्ट्रवादी पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता का, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर रोहित पवारांनी विधान भवनाच्या परिसरामध्ये आज पत्रकारांना संबोधित केलं आणि हे संबोधन करत असताना त्यांनी दोन पत्र दाखवली. त्यातलं पहिलं पत्र होतं ते म्हणजे सुनेत्रा पवारांनी लिहिलेलं आणि दुसरं पत्र होतं ते म्हणजे पटेल आणि तटकरे यांनी लिहिलेलं. आता रोहित पवारांनी या दोन पत्रांच्या आधारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कसा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या पत्रामध्ये जे मजकूर आहेत त्या मजकुरावरून नेमकं हे सिद्ध होतं की त्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तर ही पत्र नेमकी काय ते एक एक करून समजून घेऊ. त्यातलं पहिलं पत्र होतं ते म्हणजे सुनेत्रा पवारांनी लिहिलेलं. तर सुनेत्रा पवारांनी हे पत्र त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर निवडणूक आयोगाला लिहिलं. या पत्रात त्या काय म्हणतायत तर 28 तारखेपासून म्हणजे अजितदादांचं ज्यावेळी निधन झालं तेव्हापासून ते ज्यावेळी सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या या मधल्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जेवढाही पत्रव्यवहार निवडणूक आयोगाला झालाय तो पत्रव्यवहार व्हॉइड आणि न ठरवण्यात यावा असं त्यांनी या पत्रामध्ये सांगितलंय. या पत्रातून सुनेत्रा पवार नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतायत तर त्या हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की अजितदादांचं निधन झाल्यापासून ते सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जे मधल्या काळातले पक्षाचे कारभारी होते त्यांनी जी काही पत्र दिली किंवा जे काही निर्णय हे निवडणूक आयोगाला कळवले ते सगळे निर्णय बाद ठरवण्यात यावेत. आता सुनेत्रा पवारांनी हे पत्र नेमकं का दिलं तर सुनेत्रा पवारांनी हे पत्र का दिलं हे सांगण्यासाठी रोहित पवारांनी दुसरं पत्र दाखवलं आणि हे दुसरं पत्र कोणी लिहिलं होतं तर ते दुसरं पत्र लिहिलं होतं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव या तीन व्यक्तींनी. आता हे पत्र नेमकं कधी लिहिलं होतं तर हे पत्र लिहिलं होतं 16 फेब्रुवारी 2026 रोजी, म्हणजे अजित पवार वारल्यानंतर 18व्या दिवशी हे पत्र लिहिलं होतं. म्हणजे तोपर्यंत सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली नव्हती. म्हणजे मधला जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये हे पत्र लिहिलं होतं. आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी या पत्रामध्ये काय लिहिलंय तर त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या या पत्रामध्ये सांगितलंय की आमच्या पक्षाची घटना ही बदलण्यात आलेली आहे आणि आमच्या पक्षाचे सर्व अधिकार हे राष्ट्रीय कार्याध्यक्षाला देण्यात आलेले आहेत. म्हणजे काय तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल हे कारभार पाहतात. म्हणजे प्रफुल्ल पटेलांना आमच्या पक्षाचे सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत आणि तसा बदल आमच्या पक्षाच्या घटनेमध्ये करण्यात आलेला आहे हे या ठिकाणी या दोघांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलाय हे या पत्रातल्या मजकुरावरून सिद्ध होतं. म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर तटकरे आणि पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. आता यातली दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी कोणतीच पक्षाची बैठक झाली नव्हती की ज्यामध्ये पक्षाची घटना ही बदलली जाईल. त्यामुळं पक्षाचे अधिकार हे राष्ट्रीय कार्याध्यक्षाला देण्यासाठी म्हणजे प्रफुल्ल पटेलांना देण्यासाठी नेमके घटनेत बदल कसे केले गेले हे सुद्धा या प्रकरणी पडलेलं सर्वात मोठं कोड आहे. आता यावरून हे सिद्ध झालं
की तटकरे आणि पटेलांनी पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण रोहित पवारांनी हे प्रकरण जोडलंय ते अशोक खरातच्या प्रकरणाशी. म्हणजे अशोक खरात कशा प्रकारे महिलांचे लैंगिक अत्याचार करत होता ही गोष्ट तर बाहेर आलेलीच आहे, पण सोबतच तो जादूटोणा करत होता, तो नरबळी देत होता, या सगळ्या गोष्टी पण समोर आलेल्या आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत एक धक्कादायक खुलासा केला होता आणि त्यावरूनच गेल्या 2 दिवसांमध्ये सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. आणि तो धक्कादायक खुलासा म्हणजे रुपाली चाकणकरांनी त्यांची अनामिका कापून तंत्रविद्या केली होती असा आरोप सुषमा अंधारेंनी केला होता. आता सोशल मीडियावर त्याबद्दल चर्चा सुरू आहे. रुपाली चाकणकरांचे कार्यकर्ते काहीतरी कारण सांगण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे दरवाजात बोट अडकलं होतं, आमच्या समोरच झालं वगैरे गोष्टी ते व्हिडिओ बनवून सांगण्याचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे लोकांनी हे पण शोधून काढलं की सुनील तटकरेंच्या अंगठ्याला सुद्धा जखम झाली होती, म्हणजे त्यांनी सुद्धा अंगठा कापला होता का हा प्रश्न उपस्थित झाला आणि सुनील तटकरेंनी त्याबद्दल एक्सप्लेनेशन सुद्धा दिलंय. योगायोगानं सुनील तटकरेंचा अंगठा सुद्धा गाडीच्या दरवाजामध्येच अडकला होता हे त्यांनी सांगितलं आणि यावरून सगळीकडे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. आता या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी हा मुद्दा अजितदादांशी जोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुमच्या सगळ्यांना आठवत असेल की अजितदादांच्या निधनाच्या आधी अजितदादांच्या घराबाहेर काळी जादू करण्याचा प्रयत्न झाला होता किंवा तंत्रविद्येची काही जी पूजा असते ती पूजा मांडण्याचा प्रयत्न केला होता. मग आता सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकरांचे अशोक खरातशी असलेले संबंध आणि त्यांनी तंत्रविद्या केल्याचे आरोप, सोबतच अजित पवारांच्या निधनाआधी त्यांच्या घराबाहेर केलेली तंत्रपूजा, या तिन्ही गोष्टी जर आपण जोडल्या तर अशोक खरातच्या माध्यमातून तटकरे आणि चाकणकरांनी अजितदादांच्या घराबाहेर तंत्रविद्येची पूजा केली होती का, किंवा पक्षावर ताबा मिळवण्याचा, अजितदादांना वश करण्याचा प्रयत्न केला होता का, हा प्रश्न आता रोहित पवारांनी विचारलाय आणि हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, हा आरोप अतिशय गंभीर आहे. आता अजितदादांच्या घराबाहेर ही तंत्रविद्येची पूजा केल्यानंतर किंवा ते पूजेचं सामान सापडल्यानंतर काही दिवसांनंतरच अजितदादांचं निधन झालं होतं. म्हणजे तंत्रविद्येची पूजा फेल गेली किंवा त्यातून काही रिझल्ट मिळाला नाही, म्हणजे तसा तो रिझल्ट मिळतच नसतो, ते काही भोंदूपणा आहे, पण तसा रिझल्ट मिळाला नाही म्हणून अजित पवारांचा घातपात केला गेला का, ही लिंक सुद्धा या ठिकाणी रोहित पवारांनी जोडून दाखवली किंवा तसा प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला. आता या प्रश्नाच्या माध्यमातून किंवा या लिंक जोडून रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघाताच्या प्रकरणामध्ये सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावर असलेला जो संशय आहे तो संशय अधिक गडद आणि रोहित पवार त्यांच्यावर करत असलेला हल्ला हा अधिक आक्रमक करत नेलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. आता यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नेमकं काय उत्तर देतात, यावर रुपाली चाकणकर काय प्रत्युत्तर देतात आणि यावर सुनेत्रा पवार नेमकं काय बोलतात, या सगळ्या गोष्टींची आपण वाट पाहू आणि त्यांचं प्रत्युत्तर आल्यानंतर त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करू. म्हणजे त्यांच्या प्रत्युत्तरात त्यांनी काय म्हटलंय आणि रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे काय आहेत या गोष्टींची आपण चर्चा करू. पण रोहित पवारांनी काढलेल्या या 2 पत्रांच्या आधारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता, याचे डॉक्युमेंटेड एव्हिडन्स या ठिकाणी रोहित पवारांना सापडलेले आहेत. त्यामुळं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षावर ताबा मिळवण्यासाठी उत्सुक होते, हे तरी या निमित्तानं सिद्ध झालंय. आता हे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं, रोहित पवारांनी जे आरोप केले किंवा त्यांनी जे डॉट जोडण्याचा प्रयत्न केला ते डॉट जोडण्याचं प्रकरण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.